राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी हरी हरी। रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, सुख झाले हो साजनी,
चलावळो गाई बैसुदेवो एकाय ठाई बैसुदेवो एके ठाई बैसुजेऊ एके ठाई बैसुजेऊ एके ठाई बैसुजेऊ एके ठाई बैसुजेऊ एके ठाई वन वन बहु केले वन वन बहु केले वन वन बहु केले वन वन पाय पिटे झाला सेन पाय पिटे झाला सेन पाय पिटे झाला शना पाय पिटे झाला शना पाय पिटे झाला शना पाय पिटे झाला शना गांधी भार कोटी भुक खांदे भार पोटी भुक गांधी भार कोटी भुक खांदे भार पोटी भुक काय खेळायाचे सुख 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 बहु केले वन वन बहु केले वन वन बहु केले वन वन बहु केले वन वन पाय पिटे झाला सेन पाय पिटे झाला पाय पिटे झाला शण पाय पिटे झाला शण पाय पिटे झाला शण पाय पिटे झाला शण तुका म्हणे धावे कामने धावे कामने धावे कामने धावे अवघे परवे मग अवघे परवे मग अवघे करवे मग अवघे करवे मग अवघे बरवे बहु केले वन वन बहु केले वन वन बहु केले वन वन बहु केले वन वन पाय पिटे झाला दिन पाय पिटे झाला दिन पाय पिटी झाला शिन पाय पिटी झाला शिन पाय पिटी झाला शिन पाय पिटी झाला शिन पार कुमाई हो पार कुमाई 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 हो पार कुमाई चलावळो गाई 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 बैसुदेवो एके ठाई बैसुदेवो एके ठाई बहु केले वन
पिठे झाला श्री झाला श्री झाला श्री
सो जेवू एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे चरण संताची श्री चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणारविंदी अनंत 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 प्रणाम सर्व संतांना अनंत प्रणाम आणि आपल्या ह्या सप्ताहामध्ये विशेषत्वाने मृदंग शिरोमणी आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण गंभीर महाराजजी आलेत आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा त्यांनाही प्रणाम त्याचप्रमाणे आमची सगळी महाराज मंडळी आली नामनिर्देश करणं शक्य नाही सर्वांना प्रणाम तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला करता की नाही नमस्कार तुमचा मान तर सगळ्यात मोठा आहे हा श्रोते ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा तुम्ही तीर्थ आहेत हा ज्ञानोबा बोलतात मी नाही बोलत भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र म्हणून तुम्हा सर्वांना मातांना भक्तांना सर्वांना प्रणाम करतो विठाला अरे श्रोतेच नसतील तर वक्त्याला वक्तेपणच येत नाही एक प्रश्न विचारू का पहिले बाप का मुलगा फार विचार मोठा प्रश्न आहे का पहिले बाप का मुलगा बाप नाही नाही अरे पहिले मुलगा मुलगा झाल्यानंतरच त्याला कोणी बाप म्हणाल की नाही आता मुलगाच नसला तर कोणाचा बाप आहे तो तसे पहिला वक्ता की पहिले श्रोता पहिल्यांदा श्रोत्याचा मान श्रोते श्रवण करण्यासाठी असतील तर तो वक्ता नाही तर त्याला वक्ताच ही संज्ञा प्राप्त होत नसते विठाला सर्वांना नमस्कार प्रत्येक कीर्तनकार कथाकार नमस्कार करतात केला पाहिजे आणि एक सांगू का तुम्हाला आपण रोज या पुढं पुढं येऊन जा थोडं थोडं हवाई लागते बरं पुढे आलं की कूलरची डबल फायदा आहे विठाला विठाला आपण मंदिरात जातो देवाला नमस्कार करतो
हात जोडतो की नाही, काळजी नाही का? मंदिरात गेल्यानंतर आपण देवाला हात जोडतो. हात, माझ्या हातामध्ये सोन्याच्या मुद्रिका आहेत ते दाखवायसाठी असतात का? देखलो परमात्मा, त्याच्यासाठी नव्हे. हात क्रियाशक्तीचं प्रतीक आहे. आपण भरपूर क्रिया प्रायः आपल्या हाताने जास्त करतो आणि देवाजवळ हात दाखवणं नव्हे. देवा, या हाताने आजपर्यंत पुष्कळशा चुका केल्या, या हातावर आम्ही तंबाखू घेतला. एकाने मला प्रश्न केला, म्हणे महाराज तंबाखू खाणं पाप आहे का? मी म्हटलं मग का पुण्य आहे का? अरे ते व्यसन आहे. मरताना त्याची, तुम्हाला सांगू का, हा, मरताना तुम्हाला मला काय आठवणार आहे? यम यम बापे, त्याच्यावरती गती असते आपली पूर्ण. असो, आपल्याला आवडी पुष्कळशा आहेत. ऐकत आहेत ना तुम्ही? आवडी पुष्कळ आहेत आपल्याला, पण त्याच्यामध्ये प्रकर्षाने एक विशेष आवड आहे की ज्याची आपल्याला वारंवार आठवण येत राहते. शोधा काय आहे ते. 5-10 मिनिट गेले की ज्याच्यात मन फसल्या जाते आपल्याला, आपलं शोधा. बस तेच तुम्हाला मरताना आठवणार आहे. यदि तंबाकू की याद आती हो 5-10 मिनट के बाद, तो निश्चित ही मृत्यु के समय आपको तंबाकू की ही याद आएगी. मग आता त्या हातावर तंबाखू घ्यायला पाहिजे का आपण? नाही, खाऊ नका, सोडून द्या. हो, खूप धोका आहे, जाऊ द्या. म्हणून अरे बाबा, आपण हात का दाखवतो, नमस्कार का करतो? इन हाथों से बहुत सारे पाप हो गए, प्रभु क्षमा करना. आने वाले समय में हम कभी तंबाकू नहीं लेंगे, इस हाथ में शराब की बोतल भी नहीं लेंगे. आम्ही कधीच. हो, तुमचं गाव तसं चांगलं आहे. हो, तुम्ही हसता म्हणजे बिघाड आहे का? विठाला विठाला विठाला. होईल भगवंताच्या कृपेनं. तुमच्या गावामधला हा पहिला सप्ताह आहे महाराज. हो, चांगलं होईल, काही काळजी करू नका. हो, माळा घालायच्या नसते, माळ घालून फायदा होत नसते. हो, ते व्यसन तुटण्यासाठी हरिपाठ वाचला तर त्याच्यात आपल्याला उत्तर सापडेल. तुटेल धरणे प्रपंच, ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, देव मने हरि जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, देव मने हरि जप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे, तुटले धरणे प्रपंचाचे, तुटले धरणे प्रपंचाचे. माळ घातल्या बऱ्याच मंडळीने माळ घातली, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्याकरता सप्ताह असतो. सप्ताह भागवत ऐकणं, नवीन जन्म. मी सगळं बोललो. एक जन्म आपल्या आईच्या उदरातून झालेला आहे, ठीक आहे. दुसरा जन्म ज्या दिवशी आपल्या जीवनामधले वाईट जे व्यसन आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या आपण सोडून देतो आणि सन्मार्गाला लागतो, त्याला म्हणतात पुनर्जन्म, दुसरा जन्म. एक जन्म तर झालेला आहे. द्विज शब्द आपण ऐकला असेल. द्वि म्हणजे दोन आणि जनजायते म्हणजे जन्म होणे. दोन वेळ ज्यांचा जन्म होतो त्याला द्विज म्हणतात. म्हणून माळ घातली, व्यसन सोडून दिले पाहिजे. झालं, आपल्याला कळत नव्हतं. मी सगळं आता भागवतामध्ये 7 दिवसपर्यंत तुम्हाला सांगितलं. आता काही बाकी ठीक नाही, म्हणून माळा घातल्याच पाहिजे. कारण कसं आहे बघा, हो, आपण माळ घातली तर आपले मुलं माळ घालतील, निर्व्यसनी होतील. नाही त्या आता बापच दारू पित असेल तर मुलाला माळ घालता येईल, मग घाल असं म्हणता येईल का? नाही. एक उदाहरण सांगतो. एक मुलगा चालला होता, पुडी घेतली तंबाखूची आणि हातावर तंबाखू टाकला, अर्धा पुडीत अर्धा हातावरती, आणि ते घोटत घोटत चालला. आणि तिकडून काय झालं, 2 जण आले, त्याचे वडीलही आले
आणि शाळेतले शिक्षकही आले. जसं वडिलाला पाहिलं त्याने की ते एका हातात पुडी एक हातात तंबाखू दोन्ही हात मागे केले. आणि मग काय झालं, शिक्षकांनी पाहिलं आणि मग शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी विचारलं, का रे तू तुझ्या बाबांचा खूप आदर करतो म्हणे, बाबांसमोर तंबाखू खात नाही. पटकन हात मागे केलेत. काय आदर आहे? तो पोरगा काय म्हणे, कशाचा आदर आणि फादर. बुढा यातली अर्धी पुडी मागत होता म्हणून हात माग केले म्हणे. सांगा आता, ते पोरगा म्हणे यातला अर्धा तंबाखू बाप मागणार होता म्हणून मी दाखवला नाही. कशाचा आदर आहे बापा म्हणे. अरे याच्यातून काय शिकायचं आपण. वडिलांनी आईने पहिल्यांदा माळ घालायची, जीवन पवित्र करायचं, मग आपल्याला अधिकार राहतो मुलाला म्हणण्याचा. हां ठीक आहे, बाकी आता जास्त बोलणे नाही. नमस्काराबद्दल बोललो. सत्ता कशासाठी, परमार्थ कशासाठी, हा एक महत्त्वाचा मुद्दा बोलून काल्याच्या अभंगाकडे वळतो मी. विठाला वेदशास्त्र परमार्थ कशासाठी करायचं असतो आपल्याला? काला होण्यासाठी. काला हा शब्द तसा आहे. आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टीने जीव ब्रह्म ऐक्य होण्यासाठी परमार्थ असतो. आध्यात्मिक दृष्टीनं जीव आणि परमात्मा यांची भेट होणं, आपण त्याला मोक्ष म्हणू शकतो, मुक्ती म्हणू शकतो. त्याच्याकरता हे सगळा उठाठेव मी सांगितलं तर आता भागवतात सगळं आलेलं आहे. कोण्याही आईच्या पोटात जाणं म्हणजे दुःख सुरू करून घेणं. ज्या दिवशी कुठल्याही मातेच्या पोटामध्ये उदरामध्ये आपल्याला जाण्याचा प्रसंग येणार नाही, बस तेव्हा दुःख कायमचं संपलं. आणि म्हणून ही जन्म मृत्यूची परंपरा थांबणे, भगवत प्राप्ती होणे, याला काला म्हणतात. आणि तेच मानवी जीवनाचं परम लक्ष्य आहे. पण माणसाला आपण जन्माला का आलो, आपलं लक्ष काय आहे, आपल्या जीवनाचा एम उद्देश काय आहे हे आपल्याला नाही कळत. उदाहरण सांगतो एक. विठाला 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 एक माणूस एसटी बसमध्ये बसला. गाडी खूप दूर जाणारी होती तशी, पण 3 स्टॉप घेणारी होती. मग गाडीमध्ये बसल्यानंतर कंडक्टर जो असतो तो आला, सगळ्यांना विचारलं, तिकिटा दिल्यात, सगळ्यांच्या तिकिटा दिल्यानंतर परत त्याने विचारलं, कोणी विना तिकीट आहे का, कोणी राहिलं का. ते खटखट वाजवलं, सगळं जाऊन बसला. त्याच्यानंतर पहिला स्टॉप आला, काही प्रवासी उतरले. दुसरा स्टॉप गेला, त्यातही काही प्रवासी उतरले. आणि याने नंतर पॅसेंजर मोजले तर त्याच्यामध्ये एक WT होता. WT म्हणजे विदाउट तिकीट. त्याच्या लक्षात आलं तिकिटात शेवटच्या स्टॉपच्या एवढ्या आहे आणि प्रवासी एक जास्त आहे, म्हणे आता चेकिंग केली पाहिजे की कोण विदाउट तिकीट आहे. आणि म्हणून तो बरं तिकीट दाखवा, तिकीट. एक महाशय असे होते की त्यांच्याजवळ गेलं हा कंडक्टर आणि म्हणतो तिकीट दाखवा तुमचं. त्याने निवांत सांगितलं, मी अद्याप तिकीटच काढलं नाही म्हणे. तर कंडक्टर पाहतच राहिला. तुझ्याजवळून मी 2-3 वेळ गेलो, तुझ्याकडं पाहिलं मी. बरं तू काही झोपलाही नव्हता, जागा होता, तिकीट का घेतलं नाही बाळा तू? हां का नाही घेतलं तिकीट? मला घरी पाठवतोस का नोकरीवरून? चल काढ पैसे, आता तरी घे तिकीट. अरे वेड्या, पहिला स्टॉप गेला. आता तो काय, त्याने काय उत्तर दिलं? ते म्हणे कंडक्टर साहेब तुम्ही दिसले, तुम्ही तिकीट काढा म्हटलं, हेही कळालं, पण माझं अजून ठरलं नाही कुठं उतरायचं ते, इसलिए तो हमने तिकीट नाही निकाला. आता हसता कोणाला, त्याला का आपल्याला हसायचं? आपण आईच्या, हे शरीररूपी एसटी बस आईच्या पोटात तयार झाली, तो आहे कारखाना, त्यातून बाहेर पडली, पहिला स्टॉप मागे गेला,
बालपण गेले नेनता. दुसरा स्टॉप लग्न झालं, सगळं मुलं बाळ झाले. 2 स्टॉप मागे गेले. आपली कहाणी आहे. तरी बऱ्याच लोकांचं ठरलं नाही अजून की आपल्याला जायचं कुठं आहे, उद्देश काय आहे. देवाने आपल्याला ह्या जगतामध्ये सुंदर बुद्धी देऊन सर्व इंद्रिय दिलीत आपल्याला. हो, कशासाठी दिलीत इंद्रिय? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. तू जोडसी नारायण, नासे जीवन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जय तुझोडसी नारायण, नासे रोग पण भवरोग. कळालं का? देवाने ही इंद्रिय दिली. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. कशासाठी? जेणे तू जोडसी नारायण, आणि नासे जीवपण भवरोग. हा जन्म मृत्यूचा रोग. एक वाक्य एका महात्म्याच्या तोंडातलं ऐकलं, तेवढं सांगतो मी. अरे, बाकीचे रोग जन्म झाल्यानंतर होतात, शरीराला जन्मानंतर होतात, पण हा भवरोग असा विचित्र आहे की हा जन्माला येण्यापासूनच आहे. विठाला विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला, आणि म्हणून जेणे तू जोडसे परमात्म प्राप्ती हे लक्ष आहे आपलं. आता ध्यानात आलं का? आपल्याला आपला मेन उद्देश काय आहे? मुख्य संसार आहे का देवाची प्राप्ती? संसार करण्यासाठी सगळे मनुष्य सोडून सगळे शरीर तेवढंच काम आहे. त्यात संसारच, माळ घालायची नाही, खाय प्यायचं बंधन नाही, ते सगळं संसारच करा. कुत्ता बिल्ली सुवर कुकर झालं. पण मनुष्य जन्मात मुख्य भगवत प्राप्ती करून घेणे, संसार गौण आहे. 2 झाले बघा. नाही कळालं का? मुख्य काय आहे? भगवंताचं भजन करा, माळा घाला, व्यसन सोडून द्यायचे. मरण जवळ आहे, सावधान राहा. चला एक उदाहरण सांगतो पटकन. तुमच्या गावात लग्न होतात का? आजच आहे. बरं बाबा. आता एका लग्नात असं झालं बघा की हो, ते सगळा मंडप भरला, सगळे लोक, बाकीचा विस्तार करण्यात काही मजा नाही. तर ते नवरी असते ना, तिचं ते असं असं करतात ना, अक्षदा काय म्हणतात त्याला, अक्षर, ते झालं. तिला दागिने सगळं दिलं. आणि मग काय झालं, मग ते नवरीचा बाप म्हणे बा नवरदेवाला आणा. आता त्याचंही करावं लागते ना ते. तर ते नवरदेवाचा बाप बसला होता. पोरीचा बाप म्हणे नवरदेव कुठे आहे? तर ते आरामात उत्तर दिलं त्या नवरदेवाच्या बापानं. त्याचं असं झालं म्हणे, जेव्हा आम्ही घरून निघालो तेव्हा त्याचा अंग कचकच करे. कचकच समजते ना, त्याला काही बरं वाटत नव्हतं, डोकं दुखणं. त्याचं अंग कचकच करत होतं म्हणून तो काही आला नाही म्हणे. त्याच्या बदल्यात एक एसटी भरून वराती आणली म्हणे जास्त. त्या नवरीचा बाप पाहतच राहिला त्या पोराच्या बापाकडं. म्हणे बाबा, त्या तुमच्या 4-5 एसट्या नसत्या आल्या तरी चाललं असतं, पण कोण पाहिजे होता? कसं समजलं आता बरोबर? लग्नात मुख्य कोण? नवरी आणि नवरदेव. तसं मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मुख्य काय? देवाचं भजन करायचं, नामचिंतन, माळा. अरे ते मुख्य आहे.
आणि संसार. वराती कसे असतात, गौण आहे, आले नाही आले, संसार गौण आहे. आणि एक आणखी गोष्ट सांगतो, जो प्रारब्धानं चालतो त्याचं नाव संसार आहे. भागवतात सगळं ऐकलं तुम्ही. प्रल्हादजी काय म्हणतात या जगतातल्या लोकांना, ये लोग ऐसे है पीसे हुए आटे को ही फिर से पीसते है. विठाला 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 विठ्ठला काल्याचं कीर्तन आहे. तुमच्या गावात जर रेल्वे आणायची असली, मी काही आणू शकत नाही, पण इमॅजिन कल्पना करा, तर पहिल्यांदा रूळ टाकायचे का गाडी आणायची, ट्रेन? तुमच्या हिशोबानं रूळ. शहाणे आहेत मुलं, पहिल्यांदा रूळ आणि मग गाडी धावते. तसं हे शरीर आईच्या पोटात जेव्हा आलं त्यावेळेला पहिल्यांदा प्रारब्ध रूपी रूळ ते टाकण्यात आले. शरीर प्रारब्ध घेऊन आलेला आहे. हां, त्याच्यावर डाटा लिहू नये, कोण्या गावात जन्म होईल, हे स्त्री रहेगी या पुरुष रहेगा, त्याला किती मुलं होतील, किती मरतील, सगळं सगळं, पत्नी कोण्या गावाची मिळेल, सगळं, आणि मरल कधी, पूर्ण डाटा. ते तिकीट घेऊन आईच्या पोटात शरीररूपी गाडीत बसलो बापा, आणि आईच्या पोटातून गाडी सुटली. आणि आता हे गाड्या सगळ्या कशाहून धावत आहेत, ट्रेन प्रारब्ध रूपी रुळावून. आणखी एक सांगतो, तुम्ही ट्रेन पाहिली ना, ट्रेन ड्रायव्हर चालवत म्हणजे त्याला फक्त स्पीड कमी जास्त करता येतो आणि थांबवता येते, पण कुणी वळवता येत नाही त्याला. ऐकून राहिले का, झोपले? ट्रेन वळवता येत नाही ड्रायव्हरला, ते रूळ जसे आथरलेले आहे, हा, त्याच्या तशीच जाईल ती. तसं परिलब्ध पहिले रचा, पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर. आता प्रारब्धानुसारच म्हणा, अन्न मान धन, अन्न मान धन, अन्न मान धन, प्रारब्धानं चालतो. म्हणून माय बाबा हो, त्याच्यासाठीच आयुष्य घालता का? बरं सांगा, तुमच्या मनाने संसार चालतो का माझ्या मनाने चालतो? अजिबात चालत नाही. सगळ्याला सुखच मिळावं असंच वाटतं, पण दुःख का भोगता मग? प्रारब्ध आहे ते. म्हणून पुरुषार्थाने जो सिद्ध होतो त्याला परमार्थ म्हणतात. प्रयत्नाने, प्रयत्न कशात सफल होत असतात? परमार्थात. संसारात प्रयत्न सफल होतीलच नाही सांगतायत. जर अनुकूल प्रारब्ध असेल आणि प्रयत्न असतील तरच तिथे यश प्राप्त होते. जाऊ द्या, पुष्कळ सामी विस्तार केला, आता अभंगाकडे वळतो. काल्याचा प्रसंग आहे. काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य, आणि ते झालं पाहिजे त्याच्याकरता सप्ताह असतो. चला, आज काल्याच्या प्रसंगातील हा अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. आणि देव भेटण्यासाठी, काला होण्यासाठी नेमकं महाराजांना विचारावं की महाराज काय केलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चला वळू गाई, 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 चला वळू गाई. वैसुदेव एक ठाई,
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजाला विचारावं आपण की काला होण्यासाठी, जीव ब्रह्म भगवत प्राप्ती मोक्ष प्राप्तीसाठी नेमकं काय केलं पाहिजे महाराज. काल्याच्या प्रसंगातील पहिल्या अभंगामध्ये महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. चला वळू गाई बैसो जेवू एके ठाई. खूप अतिशय महत्त्वाचं चिंतन आहे महाराजांचं. ऐका, आता तुम्ही म्हणाल महाराज देवाच्या प्राप्तीसाठी गायी वळवायच्या, हे प्रत्येकाला शक्य आहे का? एखादा गुराखी माणूस आणि गायी वळू शकेल, पण प्रत्येकाला गायी वळवायला शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे ते. मग त्याचा अर्थ आपण घेत, ज्या वेळेला शब्दार्थ जुळत नसतो तेव्हा आपल्याला त्याचा लक्षार्थ घ्यावा लागतो. कळतं का? मागे मी भागवतात सांगितलेलं आहे. आता नोकराला जर म्हटलं माणूस पाहून कचरा टाक, म्हणजे माणसं पाहून टाकत असतात का बापा, त्याचा अर्थ नसताना टाकायचा. मागे मी भागवतात सांगितलं पुरण वाटून टाका. पोराला वाटायला सांगितलं का, पाट्यावर वाटायला सांगितलं का, मिक्सरमध्ये सांगितलं, ते सोनबाईनं पुरण वाटून टाकलं, झंझटच ठेवली नाही. असं अरे बाबा, जेव्हा शब्दार्थ नाही जुळत तेव्हा त्याचा लक्षार्थ घेतला पाहिजे. असं तसाच या अभंगात आहे. चला वळू गाई. आता प्रत्येकाला गाई वळवणं संभव नाही, मग आता गाय शब्दाचा अर्थ पण दुसरा असला पाहिजे. गो शब्दाचा गो, गो म्हणजे गाय, गो म्हणजे उपनिषद आणि गो म्हणजे इंद्रिय, असे तीन अर्थ गो शब्दाचे गाय शब्दाचे होतात. आता जो सुटेबल आहे, योग्य आहे, या प्रमाणाला लागणार आहे तो अर्थ आहे इंद्रिय. देवाने आपल्याला 10 गायी दिल्या, 10 इंद्रिय आहेत आपल्याला दिली. इंद्रिय नाही का, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ह्या गायी आहेत. आणि ह्या गायी 11वं मन, आणि ह्या गायी परमात्म्याकडं वळवायच्या. लक्षात येतं का तुमच्या? आता कुणीकडे वळलेल्या आहेत? विषयाकडे. विषयरूपी रानात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पंचविषयाकडे ह्या गायी धावतात. बोलू नको बाळा. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल देवा. विठ्ठल 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 विठ्ठल. काय काल महाराजांनी एक वाक्य बोललं, फार चांगलं आहे, की डोळ्याबद्दल बोलले. काय सदा माझे. आता हे इंद्रिय जर देवाकडे गेली नाहीत, धावली नाहीत, ते विषयाकडेच जाणार. म्हणून त्याला वळवायला पाहिजे. पापाची सुरुवात कुठून होती सांगा? डोळ्यापासून. हे उगमस्थान आहे. सगळ्यात जास्त पाप करणारं इंद्रिय म्हणजे डोळे. त्या डोळ्याबद्दल एका ठिकाणी असं वर्णन केलं, आखे नीचे झुक गई, खाली जर डोळे गेले शालीनता प्रगट होती है. आंखें दूसरे को टकरा गई तो काम बिगड़ जाता है, और आप आंखें ऊपर हो गए तो प्रार्थना हो जाती है. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यात जास्त पाप करणारं इंद्रिय डोळे. एक उदाहरण आठवलं म्हणून बोलतो. हापूसची आंबराई होती आणि एक वाटसरू पांथिक तो चालला. मस्त आंबे अगदी पाडाला आलेले पिकलेले होते. आणि कोण पाहिले पहिल्यांदा सांगा बरं? कोण पाहते? डोळे. हेच रिकामपणा जास्त करत असतात. काही दिसलं की झालं सुरू. डोळ्याने पाहिले, पण डोळ्याला आंबे तोडता येत नाही. त्यानं केली कुरकुर सुरू. कोणाकडं? त्या मनाकडं. आणि मनाला ऑर्डर, बुद्धीला ऑर्डर दिली, सांगा ना पायाला, चला झाडाकडं. दिला बा रस्ता सोडून, गेला आंबराईत. मग पाय म्हणे मला आंबे तोड़ता येत नाही, हमने आपको इस स्थान पर पहुंचा दिया लेकिन हम आम नहीं तोड़ सकते. मग काय झालं? मग ते बुद्धीनं ऑर्डर दिली हाताला, घे दगड हान. पाडले बापा आंबे. मस्त आनंद झाला. तर ते हात काय म्हणतात, मी पाडून दिले पण मला खाता येत नाही. हम नाही खा सकते. मग खाण्याचं काम कोणाकडं आहे? जिभेकडं. ते मस्त स्वादाचा काय
आता ते 2-4 आंबे खाल्ले ना, आला मालक. मालक असा खतरनाक होता, काडी घेऊनच आला होता. आणि ते हापूसचे आंबे, महागाईचे आंबे. हा म्हणे न विचारता चोरट्या आंबे खातोस, आणि असाही ठोकला की नाही पाठीतच मारल्या. ते पाठ म्हणे मी आंबे खाल्ले नाही. आम्ही क्यों पीट रहे हो, हमने आम थोडे खाए. बर ते दन के पाठीत, आणि ते डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते पाठ म्हणाले का रट्टे मी खाऊन राहिलो, तू काल बोंबलून राहिला. आप किंवा हसू बाहेर ते रिकामपणा इथूनच तर झाला. पहिले मीच आंबे पाहिले आणि हा सगळा प्रकार घडला मार खाण्यापर्यंतचा. आलं का लक्षात? तसं पापाची बिगिनिंग, पापाचा आरंभ हा बहुतेक डोळ्यापासून होतो. विठाला 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 म्हणून आता सगळेच इंद्रिय तशीच आहेत बघा. काही ऐकलं घाणेरडं की तिकडं मन जातं. ठीक आहे, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बरं ठीक आहे, गेले तर गेली विषयाकडे, पण तृप्ती होत नाही. तृप्ती होते का इंद्रियाची? समजा आपण कितीही मोबाईल दाखवला, डोळे तृप्त होतात का? त्वचेला कितीही वेळेस स्पर्श सुख द्यावं आपण, पण त्वचा तृप्त होत नाही. ते अतृप्ती आहे, शांत होणेच नाही. कोणचं डोळ्याला रूप विषय दाखवा, मोबाईल दाखवा, कुठं तृप्त आहेत ते? नाही. त्याचं कारण आहे बघा, ते त्यांचे मालिक नाही. कोणाकोणाला पोरी आहे? मला आहेत बरं 3, पोरगा आहे 1. हो, पण आता लग्न आहे माझ्या मुलीचं 20 तारखेला महाराज. हो असो. आता मुली ज्यांना आहे त्यांना चांगला अनुभव आहे. लग्नाला आली पोरगी की वडील काय करतो, काय शोधतो बोला? तिचा मालक. तिचा मालक कुठे आहे, स्वामी कुठे आहे? आणि मग इथे पहा तिथे पहा, या गावात जा, कुठेतरी सोयरीक पक्की होते आणि मुलीला देऊन टाकतो. हे मालिक आहे उसके. ज्याची होती त्याला आधी काय होतं, टेन्शन होतं. ज्याची होती त्याला दिल्याबरोबर टेन्शन समाप्त झालं आईवडिलाचं. कारण ज्याची होती त्याला देऊन दिली, मुलगा झाला. म्हणे बाबा आता मेलं तरी हरकत नाही. टेन्शन फ्री होण्यासाठी इंद्रियाचे मालक शोधले पाहिजे. इन इंद्रियों के मालिक कौन है? आणि त्यांच्याकडं सुपूर्द जेव्हा आपण इंद्रिय करतो त्यावेळेला मग टेन्शन फ्री, शांती प्राप्त होते जीवाला. तुम्ही एक देवाचं आता मालक शोधू आपण 2 मिनिटात. देवाचे विष्णू सहस्त्रनामामध्ये वाचत जावर घेतले का नाही सहस्त्रनाम? का मी पैसे देऊ? पण पैसे देऊ नाही तुम्हाला, तर वाचणं तर तुमचं काम आहे. वाचत जा, खरंच वाचत जा. 2 स्तोत्र रोज वाचायचे. एक ते शिवसहस्त्रनाम घ्या आणि त्याचा अभिषेक करा. खरंच सांगतो तुम्हाला, तुमच्या संसारातले सगळे प्रॉब्लेम शिवकृपेने दूर होतात. मी 4-5 वेळेस सांगितलं, पण आज 2-4 नवे असतील म्हणून त्यांच्यासाठी सांगत आहे. प्रारब्ध बदलत नसतं. भोगात एव कर्मक्षय हा शास्त्राचा सिद्धांत आहे. तरी पण प्रारब्ध चेंज करण्यासाठी एकच देवता सक्षम आहे. माझ्याकडं शिवपुराण आहे, मी काय ऐकलेलं सांगत नाही, मी स्वतः वाचलेलं आहे. त्यामध्ये श्लोक आहे. शिवजी म्हणतात, मी माझ्या भक्ताचं तीव्र प्रारब्ध मी सौम्य करून टाकतो, अगदी नॉर्मल करतो. बाकी कुठली देवता नाही म्हण. फक्त तिथे अट घातलेली आहे शंकराने, माझे जे खरोखरचे भक्त आहेत, मनापासून जे भक्त आहेत, बाहेर भक्ती करतात ते नव्हे, तर पण जे लोक अश्रद्धावान आहेत त्यांची पूजा म्हणा ते मी स्वीकार करत नाही. म्हणून शास्त्रात लिहिलं जाई, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती न चिरेणाधी गच्छति वगैरे. आता वेळ कमी आहे, 1 तासानं लेट चालली गाडी, पण आपण ते कोणचा महामार्ग आहे, समृद्धी, त्याच्यावर जाऊ. म्हणजे काही जास्त वेळ घेत नाही मी. सगळं वाजले किती तेवढं सांगा फक्त. 11:15 12 वाजले, 11:15 15 मिनिटात सोडतो. महाराजांना तकलीफ नको. सगळे आता आल्याच्या दिवशी की नाही सगळेजण घरी जायची तयारी, ते थैल्या भरून असते सगळ्याच्या. फक्त कीर्तन झालं
कारण 7-7 दिवस राहावं लागते ना. हो हां, आता सगळ्याच्याच मागं जबाबदाऱ्या असतात, कामं असतात, सगळ्यालाच वाटतं. म्हणून काल्याच्या कीर्तनकाराने जास्त हातपाय लांबू नये. एका गावात मारटोक झाली होती. खरंच झाली. आता आठवलं बरं सांगतो, सत्य घटना आहे अगदी. खूपच त्या कीर्तन लांबवलं. मग ते एक जण उठला माणूस, हो म्हणे महाराज कधीचा स्वयंपाक झाला, सगळं थंड होऊन राहिलं आणि कीर्तन इतकं लांबवत असते का म्हणे, 3 तासही होऊन गेले तरी चालूच. आता ज्या लोकांनी महाराजाला बोलावलं होतं त्या पार्टीचे होते काही. ते म्हणे तू कोण म्हणणार. झाले बुवा भांडणं सुरू, राहिलं कीर्तन, जोड ठोका टाके. मग त्याच्या पार्टीचे याच्या पार्टीचे कीर्तन महाराजाचं राहिलं आणि डोके फुटले. खरोखरच आहे, गंमत म्हणून नाही सांगत. पोलीस आले, इकडचे 10-20 नेले, तिकडचे 10-20 नेले. तेव्हापासून मी ते वर्तमानपत्रात वाचलं. मी म्हटलं बा काल्याचं कीर्तन सांभाळून करायचं. त्याचा ठोकाठाकी झाली, करता काय. म्हणून मी 15 मिनिटात आवरतो आता. ठीक आहे, मी काय बोलत होतो तुम्हाला, हे वाचत चला शिवसहस्त्रनाम. खरंच प्रारब्ध फक्त शिवजी बदलतात, कारण ते फक्त तुमच्यासाठी तप करतात जीवाच्या. 87,000 वर्ष एक बार आंखे बंद करते मोदली तर उघडत नाहीत. असं कोण हो ओवी सांगितली मी तुम्हाला नाही का. करता तापसाची कडसणी कवणू जवळा ठेवीचे शूळ पाणी. तर पुढचं नको आपल्याला, तोही अभिमान सांडवणी पाहेवणी माता वाहे. पण बरोबर नाही. 87 सगळं तप भक्तासाठी खर्च करतात. आणि तुम्हाला हो ते महाराज म्हणतात ना, म्हणून 1 लोटा जल सभी समस्याओं का हल. ते खोटं वाटतं पण ते खरं आहे. फक्त भावभक्तीपूर्वक करा आणि सहस्त्रनाम वाचायचं नाही, अभिषेक करा घरच्या शिवपिंडेवर, धार चालू राहू द्या. त्या शिवपुराणातली मनचाहा घर, मनचाहा ही लक्ष्मी, मनचाहा सब मिळेगा. आता खूप लंबे आहे ते, हो सगळं मिळतंय. म्हणून ते काय 20 रुपयाचं आहे का ते घ्या एक, तेवढ्यात तुमचं खूप चांगलं होईल. कथा मनोरंजनासाठी नाही, तुम्ही सगळे सुखी झाले पाहिजे आणि मृत्यूही मंगलमय झाला पाहिजे, त्याच्यासाठी हा सगळा परमार्थ असतो. चला मी काय बोलत होतो, विष्णू सहस्त्रनाम, त्याच्यामध्ये देवाचं एक नाव आहे ऋषिकेश. ऐकून राहिले का, झोपले. आता त्याचा अर्थ मी काय म्हणत होतो तुम्हाला, की इंद्रियाचे मालक कुठे आहे पती. मग जसं मुलगी मालकाकडे देतो तसे हे इंद्रिय द्यायचे. ऋषिकेश शब्दाचा असा अर्थ होतो, ऋषिक नाम इंद्रिय, केश नाम पती, इंद्रियों के मालिक. बसा बसा, बोलू नका, झालं 15 मिनिटात. हां बोलू नका, शांत राहा. त्यांचा विषय नाही आहे. मोठे मोठे माणसं तर झोपते, ते पोरं आहे. ठीक आहे, जाऊ द्या. ऋषिकेश म्हणजे इंद्रियाचे स्वामी. मग आता पती सापडले, आपल्या डोळ्याचे पती सापडले, कानाचे पती सापडले, वाणीचे पती, इंद्रियाचे 10 इंद्रियाचे मालिक ऋषिकेश परमात्मा आहे. आणि ज्या वेळेला जसं मुलीचं लग्न योग्य त्याच्या मालकात, तसे हे इंद्रियाचं लग्न देवाबरोबर लावायचं. आता आणखी अंतर सांगतो. तिकडे गेले हे इंद्रिय, ते म्हणतात चला वळू गाय. परमार्थामध्ये सर्व इंद्रियांचा विषय एक. डोळ्याचा विषय तोच, वाणीचा विषय म्हणा घे 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 माझे वाचे, घे घे माझे वाचे, गुड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे.
घेई घेई माझे माझे घेई घेई माझे माझे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबा अरे महाराजांनी इतकं सोपं सांगितलं. सर्व इंद्रियाचा विषय मालक एकच, घे घे माझे. वाणीचाही विषय परमार्थात देवच आहे, तुम्ही ऐका रे. कानाचाही विषय तोच, डोळ्याचाही विषय तोच, हो सगळ्यांचा, सर्व इंद्रियाचा विषय एक, त्याचं नाव परमार्थ. त्याचे सुधारित बोलू का, एकाचा फक्त एका परमात्म्याचा संग म्हणजे परमार्थ, आणि अनेकाचा संग म्हणजे संसार. याला पहा ना तुम्ही, डोळ्याला तृप्त करण्यासाठी तुम्हाला रूप विषय दाखवावा लागेल नाही का, कानाला तृप्त करण्यासाठी तुम्हाला गीत ते ऐकावं लागेल. एकाने बासुंदी केली, बासुंदी कोणाचा विषय आहे, जिभेचा, त्यानं कानात टाकली, आलं बहिर. म्हणजे संसार असा विचित्र आहे, याचा विषय त्याला चालत नाही, पण परमार्थ इतका सोपा आहे की सगळ्याचा विषय एकच, विठ्ठला 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 विठ्ठला. आता कळालं का मायबाप हो, काय सांगितलं महाराजांनी. देव पाहिजे का, काला भावा असं वाटतं का, मग ह्या इंद्रिय रूपी गाई चला वळू गाई. बर बैसो जेऊ एके ठाई. जेवण ह्या इंद्रियाचं, मी नेहमी एक सांगत असतो उदाहरण. आमच्या गावातली गोष्ट आहे. मोठा श्रीमंत माणूस, लखोपती करोडपती, एक दिवस आला आमच्या घरी. मला एकेरी नावानंच बोलायचं, मी लहान होतो ते म्हातारे आहे का बाबा, म्हटलं या काका. ते मोठी माणसं आहेत, बसले चहा पाणी वगैरे आलं. म्हटलं तब्येत वगैरे ठीक आहे, त्याच्यासाठीच आलो म्हणे. मला झोप नाही लागत, करमत नाही, आणि घरी लागल ते सगळं आहे म्हणे, पण मला करमतच नाही. मी म्हटलं काका तुम्ही जेवता, हाडामासाच्या शरीरालाच फक्त जेवू घालता, पण आतमधलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये मन प्रधान आहे, आणि तुमचं मन उपाशी आहे. त्या मनाचा आहार आहे परमार्थ, म्हणून तुम्हाला शांती नाही. जे जे लोक नामचिंतन, सहस्रनाम, हरिपाठ, परमार्थ करत नाही, त्यांच्या घरी गडगंज संपत्ती असते, पण मनात शांती नसते. कारण तुमचा आतला सूक्ष्म देह उपाशी आहे, फक्त आपण जेव घालतो या हाडामासाच्या पंचतत्वाच्या शरीराला. आली का चूक लक्षात. आणि इथं जेवण शब्द आहे, बैसू जेवू एके ठाई, कारण त्या सगळ्या इंद्रियांना तुम्ही जेवू घाला, कारण सगळ्याचा विषय एकच आहे, भगवान. नामस्मरण करा वगैरे, म्हणजे तुम्हाला देव भेटेल. आता म्हणून सगळं आता पहिलं चरण सुटलं, चला वळू गाई बैसो जेवू एके ठाई. आता मग तुकाराम महाराज म्हणतात, हे असं जर कोणी करत नसेल आणि फक्त संसार करत असेल तर तुम्हाला अनुभव कोणचा येईल पुढं. अभंगाचं दुसरं चरण. बहु केली वनवाना, 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 बहु केली वनवाना,
माणसाच्या जो देवाला मानत नाही, परमार्थ करीत नाही, खोटा आहे असं म्हणतो देव, आणि फक्त संसारात चित्त, त्याला ही अनुभूती येते. पुढं बहु केली वनवन आणि पायपिटी झाला शेण. आमच्या गावातली गोष्ट सांगतो, फक्त आमच्या गावात येऊन सांगू नका, भांडणं लावसाल बाबा बिनकामी. आता काही काही उदाहरणं असतात. आमच्या गावात की नाही वाईट घटना घडली. एका मुलानं की नाही सायकलच्या चेननी बाबाला मारलं, त्याच्या वडिलाला खरं मारलं. अशी पोरं जन्माला आले, काय काय सांगावं. हो आता वेळ कमी आहे, संपले आपलं. म्हणून ज्यांचे आईवडील पोरांनो जिवंत असतील तर तुम्ही रोज फक्त परिक्रमा करा, त्यांना नमस्कार करा, आदर करा. एक परिक्रमा घातली आई, एक जण म्हणे आमचा बुढा मेला. बुढा आहे म्हणते, बाप आहे, बापाही म्हणत नाही, बुढाच म्हणते, आईला बुढी म्हणते. आज कोण कोण म्हणत असते, आता आजपासून बंद, आई म्हणायचं, बाबा म्हणायचं, बुढान बुढी म्हणू नये. आमचे वडील गेले, आईच आहे, प्रदक्षिणा दोघाला घालायची ना, आईलाच घाला एकट्याला. मानसिक भाव ठेवा, आहेत वडील. आणि खरंच पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य, त्या पृथ्वी परिक्रमेचं पुण्य मिळते, शिवपुराणात आहे. आणि आता जगात किती तीर्थ झाले मग पृथ्वीवर, नर्मदा परिक्रमा आली महाराज, सगळं आलं त्याच्यामध्ये. म्हणजे माय बाप केवळ काशी तेनं न जावे तीर्थाशी. तुम्ही एवढं करा आणि रोज तुम्हाला फुकटचं एवढं पुण्य मिळते. आणि मग पुण्य वाढलं की सुख वाढत असते. पाप ज्या ज्या घरात पाप होत आहे आणि वाढत आहे, त्या त्या घरात दुःखाचा पूर येत असतो. पाप बंद करा, पाप पचत नसते. मी 3-4 वेळेस सांगितलं. आता भागवत, पारा आणि पाप ह्या 2 गोष्टी कोणालाच पचत नसतात आणि त्याचं फळ अवश्य मिळते. म्हणून पापाला खूप भीत. चला चला, जास्त काय बोलायचं. म्हणून दारू प्यायची नाही, जुवा खेळायचा नाही, आईवडिलांचा अवमान करायचा नाही. विषय आला म्हणून 2 शब्द बोललो. आणि परिक्रमा करा, नमस्कार करा, रोज पृथ्वी पुण्य. हो, आणि मातांनो पतीची सेवा करत चला. आहेस की ते पुढच्या जन्माची तयारी करू नका. पतीला धोका दिला की पुढच्या सगळे जन्म असा खराब पती मिळत असतो. बस जाऊ द्या. म्हणून आता पुढच्या जन्माची तयारी कोणी करू नका. हे जगत येण्यासारखं नाही आहे. आता एक बार तो आए हम, दोबारा आने जैसा ये संसार नाही है. म्हणून सुटायचं मला या जन्म मृत्यूतून. त्याच्यासाठी हे सगळे कार्यक्रम असतात, बाकी काही नाही. चला हां ठीक आहे. आता त्या बापाला चेन मारलं हो, जिथं प्रदक्षिणा घालायची, नमस्कार, आणि तो बाप माझ्याकडे आला. आणि महाराज लोकांकडे लोक येतात, असं काही झालं म्हणजे. आणि हे म्हणे महाराज काय आता असं वाटते म्हणे, काय पोरांनी सायकलच्या चेननी मारलं म्हणे मला. असं वाटते. काही नाही, फक्त देवधर्म का. आतापर्यंत सगळं व्यर्थ गेलं. बहु केली वन सगळं फुकट गेलं आणि पायपिटी झाला शीन. आणि हाच अनुभव म्हातारं झाल्यानंतर प्रत्येकाला येतो. कारण देवाला सोडून परमार्थ करत बसले. आणि म्हणून संसार करा, पण देवाला विसरून नाही. मुख्य त्याला मानायचं आणि एक कर्तव्य म्हणून संसार करत राहा. चला बरं, संसार करून तुकाराम महाराज म्हणतात, शांती समाधान नाही, टेन्शन जाणं नाही. 3रं चरण, खाली भर पोटी भूक, 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 खाली भर पोटी भूक. काय खेळा याचे सुख, काय खेळा याचे सुख, बहु केली वनवन, बहु
विठ्ठल विठ्ठल पाहता संसारच करत बसलो देवाला सोडून देव वजा करून एक आणखी अनुभव येईल. खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायचं सुख या संसारात आणि परमार्थात खेळ दोन खेळ आहेत बघा. संसारात खेळणं कोणाबरोबर आणि ते खेळ मांडीला वळवण तो जाऊ द्या आता वेळ कमी आहे आपल्याला म्हणून हा खेळ सांगतो तुम्हाला. संसारात आपला जन्म झाल्याबरोबर आईच्या शरीराबरोबर खेळतो बाळ. खेळणं बघा थोडा मोठा झाला आई म्हणजे आईच्या शरीरावर वडिलाच्या बरोबर जातो खांद्यावर खेळतो. चला आता मित्राबरोबर खेळतो. आणखी मोठा झाला पुस्तकं पाटी त्याच्याबरोबर खेळतो अध्ययन करतो. लग्न होते पत्नी जास्त बोलणे नको सगळ्याला समजतं काय आहे. आता शरीराबरोबर खेळणं चालू आहे फक्त. बरं वैषयिक सुख भोगतो आपण पण त्यांनी भूक जात नाही. ती वासना ती तशीच्या तशीच राहते. उलट हविषा कृष्ण वर्धमेव भूय एवाभिवर्धते. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये तुपाच्या आहुत्या टाकल्या की अग्नी प्रज्वलित होत राहतो भडकत राहतो त्याप्रमाणे जितके विषय भोगले की ती वासना शांत न होताना ती वृद्धिंगत होत राहते. ययाती महाराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. म्हातारे झाले तरी विषय तृष्णा तशीच होती त्यांची आणि म्हणून मुलाचं तारुण्य मागितलं दिलं त्याने. मुलगा म्हातारा झाला आणि बाबाला तारुण्य दिलं. मग त्या ययाती महाराजांनी परत संसार सुख भोगलं आणि शेवटी मग त्यांची वासना शांत झालीच नाही पूर्वीपेक्षा आणखीनच भडकले आणि मग त्या मुलाला त्यांचं ते ठेवून दे बाळा त्यांचं ते देऊन दिलं आणि आपल्याला उपदेश केला. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्धमेव भूय एवाभिवर्धते. मी अनुभव घेतला म्हाताराहून परत जवान झालो परत विषय भोगले पण ती वासना शांत झाली नाही पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं वाढली आणि याला म्हणतात पोटी भूक. कितीही विषय भोगा ती भूक संसारात जात नाही आणि टेन्शन संसाराचं वाढत राहते. एक रिटायर झालेला माणूस म्हणे त्याच्या घरीच मग काम होता तो म्हणे महाराज मी क्लास 1 हम आप क्लास 1 अफसर थे. मला असं वाटलं की बस रिटायरमेंट झाल्यानंतर बस सगळं मस्त टेन्शन फ्री. कशाचं म्हणे आता म्हणे रिटायर झालो आणि टेन्शन वाढलं जवाही दारू प्यायला लागला. नसल्या त्या उपाध्या पूर्वी कमी होतं आता हे लग्न बिग्न झाले वाढतच चाललं. याला म्हणतात खांदी भार संसाराचा वाढतच राहतो. सम्यक सरती इथे संसार हा. जाऊ द्या महाराज आता काही म्हणू नका ते कधी कधी ठोकठाक केले तर कधीच येणार नाहीत भागवतात. जाऊ द्या आता काय बालक आहे होऊन जाऊ द्या. काय म्हणत होतो मी म्हणून टेन्शन वाढत. सम्यक सरती इथे संसार हा चांगल्या रीतीनं वाढतो पण कमी होत नाही म्हणून भार वाढतो त्याचा. खांदी भार पोटी भूक आणि काय खेळलो आपण म्हणून देवासोबत खेळायचं. खेलो अपने राम ही साथ. चला मग आता हे सगळं ऐकलं एका साधकाने. महाराज तुम्ही खूप छान सांगितलं पण आता एकच सांगा काय करू नेमकं म्हणजे आम्हाला देव भेटेल. तुमचं म्हणणं सगळं पटलं. मग शेवटच्या चरणात तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे बहु केली
शेण आई पेटे झाला 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 शीन पायी पिटी झाला शेण आई पिटी झाला शेण शेण पायी पिटी झाला शेण पायी पिटी पायी पिटी झाला शेण पायी पिटी झाला शेण पायी पिटी झाला शेण बहु केली वनवन बहु केली वनवन शेवटचा उपाय सांगितला. तुका म्हणे धावे. कोण धावतं? मन. मन चेतन आहे का जड? चेतन आहे. कारण इंद्रियाणाम मनश्चास्मी 10वा अध्याय गीताची 72 विभूती आहेत. त्याच्यामध्ये देव बोलले इंद्रियाणाम मनश्चास्मी. इंद्रियामध्ये मन मी आहे आणि मन चेतन आहे. धावतं ना ते जर देवाकडं जर धावलं. पण हे असं विचित्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाकडं जर ते जायला लागलं तर बस मग अवघे बरवे सगळं चांगलं होईल. पण ते कसं आहे, मन कसं आहे, माशीसारखं. माशा पाहिल्या ना, घरातल्या घाण सगळ्या पदार्थावर बसते, पोळीवर लाडूवर सगळं. अहो इव्हन एखाद्या बाळाने शी केली असेल तर त्याच्यावरही ती माशी बसल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात घाणेरडी वस्तू. तसं मन आहे. हे मन त्या माशीसारखंच आहे. घाणेरड्यातल्या घाणेरड्यात विषयात घुसते तो. ते त्याच्यामध्ये घुसतं. फक्त त्याला एक त्या माशीचं एक वैशिष्ट्य आहे, ती सगळ्या पदार्थावर बसते. ताव्यावर बसते का? पोळ्या चालू आहे ना, त्याच्यावर बसत नाही. तिला माहीत आहे या ताव्यावर मी बसली की उडणं संपलं. तसं मन वाईटातल्या वाईट विषयाकडे जाईल, फक्त देवाकडे त्याची तयारी नाही. कारण त्याला माहीत आहे मी जर देवाचं चिंतन करायला लागलो, मी जर देवाकडे गेलो तर माझं धावणं संपलं. म्हणा आता कोठे धावे म्हणा. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया. माग गेला शेण गेला, माग गेला शेण गेला.
ते मग तुका म्हणे धावे देवाकडे गेलं की मग सगळं चांगलं. आता कुठे धावे मन, तिथे धाव नाही आणि इथे धाव शब्द आहे. देवा आता कुठे धावे मन, तुझे चरण देखील या. परिणाम भाग गेला क्षीण गेला. इथे अभंगात काय आहे? अवघा झाला पायपुटीक झाला क्षीण. इंद्रिय संसाराकडे धावले तर क्षीण, आणि देवाकडे जर आपले मन इंद्रिय धावले तर मग अवघा झाला आनंद. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई रघुमाई विठोबा 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 रघुमाई. काल्याचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तसं आता आपण ऐकलेलंच आहे भागवतामध्ये, जास्त वर्णन करणे नाही. बालमित्रांच्या सोबत भगवंतांनी अनेक प्रकारचे विनोद केलेत, चोरीसुद्धा केली, आणि शेवटी तक्रार कोणाकडे आली? यशोदेकडे. आणि यशोदाही म्हणायला लागली, खोड्या नको करू, खोड्या नको करू माझे बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. अनुभूती आली. एक दिवसचा प्रसंग होता. लोण्याचा गोळा ठेवला पातेल्यामध्ये, आणि काही काम होतं म्हणून यशोदा म्हणायला लागली, बाळा कृष्णा थोडंसं ध्यान ठेव, मांजर वगैरे येईल आणि मी थोडं काम करून येते. भगवान श्रीकृष्णाने आता ते काय खायला सुरुवात केली, आणि आई आली तेवढ्यात. का रे म्हणे, ते कोण खाल्लं? नाही म्हणे बा, ते कोण आलं होतं काय माहीत, आपल्याला काही माहीत नाही, मी देवाचं ध्यान करत होतो म्हणे. असं ध्यान कर, हात कशानं भरले म्हणे हे. अवघं म्हणे, आई तू कशी आहे? तू मला राखण करायला सांगितलं म्हणून माशी आली होती म्हणे, माशा. ते आणायला गेलो तर हात गेला म्हणे लोण्यात, आणि हात भरले. ठीक आहे म्हणे, माशी आणले तू नाही, आणि इथं कसं काय लागलं ओठावर? म्हणे एक माशी इथं बसली होती म्हणे, तिला हाणायला गेलो म्हणे. चतुरा तू रंजवित्या विनोद वचने. असो, जास्त काय वर्णन करणे आहे. आणि म्हणून आई म्हणायला लागली, बाळा सगळ्या गोपिका तक्रार करत आहेत, आता तू गायी घेऊन रानामध्ये जा, गायीचे वासर. गाय गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडे बना, गाई गोपाळ सवंगडे बना, गाई गोपाळ सवंगडे बना, गाई गोपाळ सवंगडे बना, गाई गोपाळ सवंगडे बना. देवणी या गाई
भगवान श्रीकृष्ण गायीची सेवा करण्यासाठी गायीच्या मागे गेलेत. गायीचं खूप मोठं महात्म्य आहे. खूप खूप. हो, आपण गंगेत स्नान करायला जाऊ शकत नाही. गायीच्या शिंगाला हात लावला, उजव्या शिंगामध्ये श्री गंगा मैया असते, डाव्या शिंगामध्ये यमुनाजी आहे आणि मध्यंतरी एक छोटंसं असते 2 शिंगाच्या मधात असं आहे, ते आहे सरस्वती. म्हणजे गायीच्या शिंगाला तिथून हात लावला, गंगा यमुना सरस्वती त्यांचं स्नान केल्याचं पुण्य मिळते. गायीच्या खुराखालची माती कपाळाला लावली, यश प्राप्त होते. नाही तर खुराखालची आपल्या माती लावून जोब्यावर जाल, यश मिळते. धार्मिक कार्यात यश मिळते. गायीच्या कानात तुमची इच्छा सांगा. गायीच्या शरीरामध्ये सगळ्या देवता असतात आणि जेव्हा कानात आपण एखादी गोष्ट सांगतो, माते आमच्यावर फार मोठं संकट आलं, तेवढं दूर करा, आपोआप दूर होते. मी पाहायला ट्राय करून, पण तुम्ही करा, पण मारक्या गायीचा कान नका धरू. नाही तर हुंदाडी मारल्याशिवाय सोडत नाही. खरंच गाय खूप पवित्र आहे. हो, आता आमच्या घरी आहे 2-3 गायी. चला, जास्त बोलत नाही, सेवा करत चला, खाटकाला विकू नका. चला, भगवान श्रीकृष्णाने खूप सेवा केली, नंगे पाव घुमते थे. आणि एक दिवस काला केला. काला एकच वेळ होतो. काला म्हणजे मोक्ष, भगवत प्राप्ती, तो प्रसाद. पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे आणि 18व्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. म्हणजे विषादापासून, आपण संसारामध्ये विषादग्रस्त झालेलो आहोत आणि ह्यातून आपल्याला मोक्षापर्यंत जायचं असेल तर आपल्याला देवा परमार्थच केला पाहिजे. आणि एक दिवस तो प्रसाद मिळतोच, नक्की मिळतो. सगळे धोका देतील, देव धोका देत नसतो. आणखी बोलतो, थोडाही परमार्थ केला ना तरी आपल्याला भगवत प्राप्ती होते. कारण अतिशय कमी परिश्रमात, कमी वेळामध्ये मोक्ष देण्याचं सामर्थ्य कलियुगात आहे फक्त. म्हणून कलियुग सदयुग से भी बढ़चढ़कर है, 4 युगात कलियुग श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्या गोपाळावर देवाला दया येते हो सगळ्यांची. म्हणून प्रसाद द्यायची इच्छाच होते देवाला. चांगली भक्ती करा मन लावून, दांभिकपणा करायचा नाही, तो आवडत नसतो देवाला. चला, मग त्यांच्या सगळ्या शिदोऱ्या एकत्रित आणि मध्यभागी उभे राहिले. बिभ्रद वेणुम जठर पठयो शृंगवेत्री च कक्षे वामे पाणौ मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदं हासयन्नर्मभि स्वैः स्वर्गे लोके मिशति भुज यज्ञ भुगवाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तोच मोक्षरूपी प्रसाद. आणि त्याचं प्रत्येक 7 दिवस आपण ऐकलं, ते सर्वांना तो प्रसाद मिळणार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. काल्याचा अभंग होईल. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकांबिका वैष्णवनिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटू एकांबिका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडे वीर गाडी काला वाटू एकांबिका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, बामणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी वीर गाडे, आम्ही बळी वीर गाडे, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. आम्ही बळीवीर गाडे, आम्ही बळीवीर गाडे, काला वाटू एक
विठ्ठल जय विठ्ठल